आजकाल वापरणार सांगत होते की इथल्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाटी केली, आणखी कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. तुझी गमतीची गोष्ट. लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकली नेत्याची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही, आणि तसं बोललं तर त्याला दमदाटी. इथल्या आमदारांनी त्याच्या भकाची दमदाटी झाली. मला त्याला सांगायचे, बाबा रे तू आमदार कोणावर झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेचा पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते, ती सही माझी आहे आणि आता सही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले, घाम राहिला, आज त्यांना तुम्ही दमदाटी करता. माझी विनंती आहे, एकदा दमदाटी दिली तर वास, पुन्हा असं काही केलं तर सरळ थोडा म्हणतात त्याला काळजी करू. मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत नाही. असे एकंदरीत सर्व सभागृहामध्ये 150 ते 200 कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. ही सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीने माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं. आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली. खरं तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धेय आहेत, उद्या देखील असतील, परंतु साहेबांनी या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होतं. मागील 50-55 वर्षाचा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधीच साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही. परंतु माझ्या बाबतीत अशा पद्धतीने साहेबांनी का वक्तव्य केलं हे मला देखील आज आश्चर्य वाटते. आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका यातली देखील परिस्थिती आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली की असं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या वाट्याला गेला, मी कुणाच्या वाट्याला जात नाही, माझ्या जर तुम्ही वाट्याला गेलं तर मी सोडत नाही, हा इशारा त्यांनी दिलेला आहे. का नेमकं तुम्ही वाट्याला गेले त्यांच्या? मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे, साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो, माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं. परंतु आपण जसं सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं, ही ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं, एवढीच माझी अपेक्षा आहे. परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार. पुढील 8 दिवसामध्ये मी कुणाला फोन केला, कुणाला दहशत केली, कुणाला दादागिरी केली, कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका, असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा. अशा एका तरी व्यक्तीने आपल्याला पुराव्याशी माहिती द्यावी, अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले. नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांनी एक तर पुरावे द्यावेत, नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली. आजपर्यंत आपण बघितलं की साहेबांनी असं काही केलेलं नाहीये. गेली 5 वर्षातला तुमचा सगळा त्यांनी या भाषणामध्ये सगळं काढलेलं आहे की तुम्हाला आमदार कुणी केलं, तुमच्या अर्जावरती सही केली, तुमच्यासाठी प्रचार कुणी केला, हे सगळं त्यांनी काढलेलं आहे. ही वेळ
हे बघा, मला आजही माहीत आहे आणि मी उद्याही ते सांगेल की आदरणीय पवार साहेब हे माझ्या प्रचारासाठी मतदारसंघामध्ये आले. आदरणीय दादांनी मला उमेदवारी दिली, हे मी विसरलेलो नाही. परंतु आपण जो माणूस माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न सोडवतो, जी व्यक्ती हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या मतदारसंघातल्या विकास कामांना देते, त्या आदरणीय अजितदादांची मी साथ का सोडावी? त्या अजितदादांना मी ताकद दिली पाहिजे, मी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, हे माझं व्यक्तिगत मत होतं. यातून मी दादांच्या पाठी खंबीरपणे उभं राहिलो. यात जर माझी कुणाला चूक वाटत असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये माझी मायबाप जनता जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. अजित पवारांसोबत तुम्ही गेले म्हणून साहेबांनी तुम्हाला टार्गेट केलं असं वाटतं? साहेबांनी या ठिकाणी आल्यावरती माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या बाबतीत एवढी दखल घेणं हे मला मुळात अपेक्षित नव्हतं. की जे देशाचं नेतृत्व करतायत त्या साहेबांनी माझ्या बाबतीत अशी दखल घेणं किंवा मला तंबी देणं हे साहेबांकडनं मला कधीच अपेक्षित नाही. आणि असं साहेब का बोलले हा सुद्धा माझ्यासमोर प्रश्न पडलेला आहे. तुमचं अजित पवारांपासून वेगळी भूमिका घेतली, तुम्ही त्यांच्यासोबत गेलेला आहात. तेव्हापासून तुम्ही रोहित पवारांना अनेकदा टार्गेट केलेलं आहे. रोहित पवार सध्या पवार साहेबांसोबत आहेत. तुम्ही असंही म्हणता की रोहित पवार अजितदादांची जागा घेऊन पाहतायत. वेळोवेळी तुम्ही त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली आहे. हा संदर्भ त्याशी काही जोडला जातोय आजच्या या सगळ्या आरोपांमागे? नाही, नक्कीच काही यालाही त्या बाबतीत आपण नाकारू शकत नाही. मी सातत्यानं रोहित दादांच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतो त्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यातला साक्षीदार मी सुद्धा आहे, त्यातला साक्षीदार रोहित दादा सुद्धा आहे. आणि मग आपण ऐन वेळेला आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीच किंवा दादांना तोंड घशी पाडणं, दादांना खलनायक करणं, हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे. मी कालही वक्तव्य किंवा कालही मी माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघजण कारणीभूत असतील. यापुढे आपण असंच जशास तसं उत्तर देणार आहात? कारण तुम्ही आव्हान दिले तर पवार साहेब काहीतरी त्याच्यावरती नक्कीच मी साहेबांची भेट घेणार. साहेबांना मी विचारणार देखील की साहेब माझ्या बाबतीत तुम्हाला जी कुणी माहिती दिली त्या माहितीत आपण प्रत्यक्षात पाहिली नाही किंवा आपण ती विचारून वक्तव्य करायला पाहिजे होतं. परंतु जे काय आपण बोललात किंवा सांगितलं माहिती दिलीत त्यात नक्की तथ्य काय होतं हे मला आपण सांगितलं पाहिजे. मावळातले 137 जण जे आहेत त्या शरद पवार गटामध्ये गेलेले आहेत.